आम्ही बालवाडीपासून एकत्र आहोत. आता कसं सांगू मी हे स्टाईल मध्ये सांग. अरे अरे तेच आहे. स्वारगेटला आमची शाळा होती, तिथून पेरूसाठी ते पैसे वाचून आम्ही चालत जायचो. लाज वाटते मराठी म्हणून जन्मणे. आणि विजयनी करेक्ट चुकीच्या पद्धतीने सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं मी काय व्हेरिएशन दिलंय. मला तर माहिती होतं, गॅरंटी होती आपलं काय होणार नाही नेहमीप्रमाणे. पहिलं नाव विजय आंधळ. म्हटलं माझं नाव घेतलं का? मला म्हणलं असं का, काय संबंध आहे म्हणतो. लोक शून्यात नेतात. विजय म्हणला मी मायनस मधनं. विजय रड. अरे मला रडताच येत नाही. अरे म्हटलं रड. आपण रडवलंय, आपण रडलो. 10वी-12वी झाल्यानंतर मग मी जवळजवळ गुन्हेगारी क्षेत्रात होतो. सिरियसली मी गुन्हेगारी क्षेत्रात म्हटलं ना ते त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच मी. दादागिरी कोणाची कोणावर जास्त असते मला नाही बोलायचं. आम्ही चालू चाललो. इथून ते दिल्लीचा फाट्यापर्यंत मारतो फाटा. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर आज माझ्यासोबत एक अशा मित्रांची जोडी आहे जे लहानपणापासून एकत्र आहेत. फ्रेंडशिप डे निमित्त आज आपण त्यांना भेटणार आहोत आणि माझ्या सोबत आहेत विजय आणि डॉक्टर साहिल. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. नमस्कार. आणि खरं तर मला सुरुवात इथून करायची वाटते की तुम्ही लहानपणापासून एकत्र आहात असं मला कळलंय. किती वर्षांची ही मैत्री आहे विजय? वर्षांची विचारू नको, नाही तर वय कळेल. आम्ही बालवाडीपासून एकत्र आहोत. ओके. हा, सो तेव्हापासूनची मैत्री आहे. म्हणजे आता तू विचार कर किती वर्ष झाले असतील. पण भेटलात तुम्ही पुण्यातच साहिल? हो, पुण्यातच आहोत आणि शेजारीच आम्ही राहायचो. हा माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान होता. आम्ही एका रिक्षात, म्हणजे ह्याच्यासाठी मी दादा, पहिली तिसरी दुसरी चौथी असं. अच्छा. पण अभिनय क्षेत्रातही दोघांनी एकत्र एंट्री घेतली की त्यात पुढे मागे झालं? नाही, ते किस्सा आहे. हा आधीपासून नाटक वगैरे करायचा. मी नाटक वगैरे करायचो नाही. मग आमची मैत्री होतीच. क्रिकेटला यायला त्याला आम्ही भेटायचो. हा मग एकदा आला, एका इंटरव्ह्यू मध्ये बोललोय बघ मी की एक माझा मित्र आहे डॉक्टर, की त्याच्यामुळे मी या खरं तर इंडस्ट्रीत आलो. ओके. तर तो म्हटला की हाईट वगैरे चांगली आहे, बॉडी आहे, दिसायला बरं आहे, चल आपण ऍक्टिंग कडे वळूयात. तो नाटक करतच होता तेव्हा, मला काही येत नव्हतं. अशी आमची सुरुवात झाली. मग त्याने मला ते ऑडिशन्स कुठे चालू आहेत, काय चालू आहे. हा बेसिकली मॉडेलिंग करायचा. हा माझ्या समोर आला आणि आधीचा विजय एकदम बारीक, आणि जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा एकदम तब्येत, बॉडी. आणि म्हटलं अरे तू काय करतोयस? म्हटलं मी मॉडेलिंग करतोय. तर म्हणलं ओके, म्हणलं मी नाटक करतोय, तू पण चल म्हणलं नाटक करायला तुला जर असेल. आणि ह्याला होता इंटरेस्ट होता. माहित काही दोघांनाही फारसं नव्हतं. मी पुण्यात करत होतो एका ठराविक वर्तुळात. आणि मग म्हटलं तब्येत चांगली, दिसतो एवढा छान, म्हटलं हाईट वगैरे आहे, तर का म्हणजे कर तू, शिक तू पण. त्यापासून तसा सुरू झाला प्रवास आमचा अभिनयाचा. ओके. पण अभिनय क्षेत्रात हा तर आता फुल-फ्लेज करतोय, तूही करतोयस, पण मग तुझं शिक्षणाचे डॉक्टर हे मध्येच कुठे आलं आणि ते कधी सुरू झालं, ती प्रोसेस काय? नाही, बेसिकली मला आयुर्वेद, मी कॅन्सर मध्ये काम करतो आणि मला त्यातच खरं काम करायचं होतं. ऍक्टिंग ही माझी आवड होती. त्यात मी कुठं डेव्हलप करत गेलो. अभिनयात मला कामं चांगली मिळत गेली, चांगले मित्र मिळत गेले. असे चांगले मित्र बरोबर कायम होते. तर पण मला वैद्यकीय क्षेत्रात आणि कॅन्सर आणि आयुर्वेद ह्यातच काम करायचंय. म्हणजे आणि सायमल्टेनियसली जेवढं शक्य असेल तेवढं मी फिल्म्स किंवा वेब सिरीज असं काही आता सध्या तरी करतोय. ओके. पण विजय, हे कधी ठरलं की आता तुम्ही बालपणीपासून एकत्र आहात, शाळा कॉलेज ही सगळी दंगामस्ती आहेच, पण आपल्याला कळायला थोडा वेळ लागतो की आता कुठला मार्ग निवडायचा? हे प्रॉपर दोघांनी असं कधी ठरवलं की आता आपला वे थोडासा आपण जर ऍक्टिंग कडे वळूया, किंवा ती एक म्हणतात ना, ती एक तलब लागते आपल्याला की आता ऍक्टिंगच करायची आहे, सो ते कधी ठरलं दोघांचं? ते कधी ठरलं म्हणजे अशा ऑडिशन्स देत होतो. कितवीपासून? असं कितवी नाही, ग्रॅज्युएशन झालं. लोक शून्यात नाही येतात असं म्हणतात. मी विजयला म्हणतो लोक शून्यात नेतात. विजय म्हणला मी मायनस मधनं. कारण एवढे किस्से की विजय ऑडिशनला येतो, हा चल तू चाललाय का, मी येतो. तिकडे यायचा, नाही रे मला नाही जमत आहे, हा निघून जायचा. अनेक ऑडिशन हा निघून जायचा. रे ते सुरुवातीला कॅमेरा समोर आल्यानंतर हार्टबीट वाढायचे ना. हा कॉन्शियस असेल ना की जेव्हा तू सुरुवातीला पहिल्यांदा इंटरव्ह्यू घ्यायला आली तेव्हा नमस्कार मी हे ते, आणि ती धडधड धडधड. तर तिथं जायचं, स्क्रिप्ट हातात घ्यायचो. कॅमेरा बघितल्यानंतर मग ती पाठ एकतर व्हायची नाही तेव्हा, कारण सगळाच गोंधळ होता. मग ती कशी बशी पाठ करायची. पाठ केल्यानंतर मग हिंमतच व्हायची नाही. हा देऊन आला ऑडिशन, हा जा तू, नको जाऊ. आणि हे कित्येक महिने चाललं होतं. आणि मग आम्ही आणि दोघं असे होतो की कुठेही काही ऑपॉर्च्युनिटी दिसली की चल जाऊ, चल हा आहे सोबत, चल जाऊ. कुणी म्हणजे माहित पण नसायचं अनेक ठिकाणी. आणि घरी आम्ही दिवसभर रिहर्स करायचो
किंवा ह्याला मी सांगायचो अरे नाही जमत आहे, अरे कॉन्शियस का होतोय, अरे विजय रड, अरे मला रडताच येत नाही, अरे म्हटलं रड. म्हणजे आयुष्यात कधी रडलं नाही का? रडलं नाही. आपण रडवलंय, आपण रडलो कधीच नाही. तर म्हटलं अरे रड, काहीतरी तर आयुष्यात दुःख असतील ती आठवणी रड. मला जमत नाही म्हटलं अरे कसं होणार तुझं. म्हणजे ही सुरुवात ह्याची मी स्वतः पाहिलेली आहे. म्हणजे मला तरी ठीक होतं की आईनी काही शिकवलेलं होतं, लहानपणापासून कविता, मी FTIचा फॉर्मही भरला होता, पण मला वैद्यकीय क्षेत्रात यायचं हे कन्फर्म होतं म्हणून इकडं. पण ह्याचं म्हणजे दिव्य म्हणजे हा जेव्हा भेटला तेव्हाचा विजय आणि आजचा जो बघतोय विजय, खूप फरक. तो तुम्हाला म्हणाला होता विजय तू आयुष्यामध्ये काहीही करू शकतो, फक्त अभिनय करू म्हणजे अवस्थाच तशी होती. हा, पण त्याचा स्ट्रगल म्हणजे स्ट्रगल खूप आहे हे आम्ही पण ऐकलंय. म्हणजे आम्हाला ऐकून माहितीये की विजयचा इंडस्ट्रीत येण्याच्या आधीचा किंवा आल्यानंतरचा स्ट्रगल हा खूप आहे. काय सांगशील तेव्हाचा विजयमध्ये नेमकं काय होतं, आणि आता तू म्हणाल तसं बरीच सुधारणा झालीये किंवा आता तो बऱ्यापैकी लोकांच्या ह्याच्यामध्ये खूप मनात त्याने घर केलेलं आहे. स्ट्रगल काय मला माझ्या घरातले मेड आणि सगळ्यांना आज आनंद होतो की अरे तू हा तुमचा मित्र आहे. अच्छा, म्हणजे इतक्या लेवलला त्यांनी त्याचं स्थान मिळवलंय. तर मी विजयला पाहिलाय, विजय हा कायम म्हणजे आम्ही क्रिकेट खेळायचो एकत्र, अगदी मारामाऱ्यांपासून सगळे उद्योग केलेले, तेव्हा कनेक्ट नव्हता. पण जसं आम्ही कनेक्ट झाला त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली की विजय इज अ गुड लिस्नर. समोरचा काय म्हणतोय ना विजय जाणून घेतो आणि स्वतः ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. पहिलं त्याचं डिक्शन नव्हतं तेवढं, मग तो ते ओढून ताणून पुणेरी बोलण्याचा एक प्रयत्न असतो की दुबेजींनी सांगितलंय की पुणेरी मराठी बोला, मग तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये स्वतःला हे करू शकता मूळ. तर तो प्रयत्न करत राहायचा, कधी कधी ते आर्टिफिशियल वाटायचं, पण त्याच्यामध्ये ते होतं ऑब्झर्वेशन आणि स्वतःला सेल्फ इम्प्रुव्हाइज कसं करता येईल मला, की कशा पद्धतीने मी ह्या माझ्यामध्ये चेंजेस करू. तो चेंज त्याने केला आणि मग पाठांतर, कॅरेक्टर अंडरस्टँडिंग की माझा ग्राफ काय आहे, माझं कॅरेक्टर काय आहे हे समजत गेलं त्याला. म्हणजे आणि मला आठवतं की त्यांनी एक हिंदी नाटक केलं होतं आणि त्याने मला त्याचा एक पॅराग्राफ दाखवला होता आणि त्याने कमाल मोनोलॉग म्हटला होता. कमाल म्हटलं विजय हा तूच आहेस. म्हणजे ह्या लेवलला चेंजेस त्यांनी स्वतःमध्ये. बरं, हे चेंजेसचे दुष्परिणाम पण काय तुला सांगतो. ते उर्दू हिंदी नाटक होतं आणि माझं उर्दू हिंदी एकदम खूप जबरदस्त झालं होतं. मग एक फिल्म आली होती डॅडी नावाच्या, अर्जुन रामपालने केली बघ. तर त्याच्यात ऑडिशनला बोलवलं, ऑडिशनला गेलो आणि त्यांना हिंदीमध्ये मराठी हे पाहिजे होता, ऍक्सेंट हवा होता आणि तो मला येईच ना, कारण माझं उर्दू हिंदी झालं होतं त्याच्यामुळे मला तो रोल केला. असे दुष्परिणाम सुद्धा होतात. सो ही फसगत तर तुझी झाली, पण तुला असं कोणी सांगितलंय का विजय की ना साऊथ थोडासा लुक आहे किंवा साऊथ सांगितलंय? मी सांगितलं. मी पहिल्यांदा विजयला जेव्हा भेटलो आयुष्यात, म्हणजे हा मॉडेलिंग, मी विजयला म्हटलं विजय मराठीमध्ये असा नट नाही. म्हणजे खूप उत्कृष्ट अभिनेते आहेत, चांगले, उंच पुरा देखणा, बॉडी बिल्ड, 6 पॅक. कारण आमचे कसं आमच्या दोघांची हाईट 6 फूट आहे. म्हटलं विजय तू जर हिरो आला तर मी विलन म्हणून कधीतरी येईल. म्हणजे आमच्यासारखे 6 फूट विलन तेव्हा येतील, नाहीतर असं ते मिसमॅच जे होत राहतं तसं नाही त्यावेळेस. आणि मी हे 22 वर्षापूर्वीच बोलतोय. तर त्यावेळेस मी याला म्हणतो की विजय असं नाहीये रे हिरो, तू हिरोच आहेस रे. म्हणजे तू कर रे, तू आहे अभिनय कर पहिला. तो नव्हता हे सोडून सगळं होतं. पण अर्थात आता तो खूप जास्त छान उत्तम प्रकारे करतो, लोकांना तो सहज अभिनय वाटतोय, ह्याच्यातच त्याचं खरं तर यश आहे. पण मित्रांची ना एक गँग असते, मग त्याच्यात भरपूर मित्र असतात, असे फार कमी असतात की तुझं माझंच खूप खास आहे. तुमची गँग असते. तर अशी लहानपणापासून एखादी गँग आहे का, तुम्ही दोघंच तुमच्याच दोघांची गँग असं म्हणता येईल? गँग अशी खूप मोठी आहे, पण जेव्हा भेटल्यानंतर चर्चा करायला काहीतरी प्रोडक्टिव्ह हवं तेव्हा मग आम्हीच भेटायचो. कारण इंडस्ट्रीबद्दल, या क्षेत्राशी निगडीत, कारण इतर मग बाकी सगळ्यांचे वेगवेगळे विषय असतात. सो आम्ही प्रोडक्टिव्ह बोलण्यासाठी आम्हीच भेटायचो. आणि जेवढ्या इन्व्हॉल्वमेंटने तुम्ही एकमेकांशी बोलता किंवा इन्सिक्युरिटी, सगळ्यात महत्वाचं इन्सिक्युरिटी ऍक्टर्स मध्ये जी सगळ्यात जास्त कॉमन असते, तर ती आमच्या दोघांमध्ये पहिल्या दिवसापासून नव्हती. की मला माहितीये मला काय करायचंय, ह्याला माहिती ह्याला काय करायचं, म्हणजे आला तर काय करायचंय अशी अवस्था होती. तर त्यामुळे तशी इन्सिक्युरिटी नाही. आणि मला माझा जसा आशय हा लहान भाऊ आहे तसाच हा कायम. त्यामुळे मी ह्याचा लहान भाऊ आणि मी एका वर्गात शेजारी होतो. त्यामुळे मला हे कधीच नव्हतं की अरे विजय मी हा एक पॅराग्राफ पाठ केला की मी कविता पाठ केली तर तू ही करायला मग मी का सांगू ह्याला, मग मला ती मी परफॉर्म करतानाच ह्याला, असं काही नाही, तू पण कर. म्हणजे त्यामुळे ते ह्याचे इनडायरेक्टली ते
होत गेलं की हा टोन आहे, असा पॅरेग्राफ आहे. हम्म. त्याचा किस्सा आम्ही सांगूच लवकर. एका पॅरेग्राफचा किस्सा. Okay. एका कॉम्पिटिशनला गेलो होतो बरं का. हा. खरं तर इंडस्ट्रीमध्ये मी कसा आलो ती एक गोष्ट आहे. हम्म. महाराष्ट्राचा सुपरस्टार झीची एक शो होता झीचा. बरोबर. तर त्याच्यामध्ये हा म्हटला अरे असं असं आहे, चल जाऊ तिकडे. गेलो, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसऱ्या राऊंडला आलो. आय थिंक 2च राऊंड होते का? दोनच तिसऱ्या राऊंड होते. दोनच राऊंड होते. पहिल्या राऊंडला गेलो तर 2च रट्टे मारलेले पॅच होते. हम्म. एक होता दिला दिला कंठा दिला आणि दुसरा होता हव्यास, आपला डोंबिवली फासचा. ओके. नाही, लाज वाटते महाराष्ट्राची. महाराष्ट्राचा हे मराठी म्हणून जगण्याची हा, लाज तो वाटते. तिसरा. मग 3 होते बरोबर. हा. मग दोन मी आतमध्ये बोलले. तिकडे आल्यानंतर कुठला बोलायचा. तर हा त्याचा बॅच, हा तेव्हा अतिउत्तम करायचा. मी म्हणजे मायनस मध्ये होतो, सांगितलं ना. तर तिथे आल्यानंतर ह्यानी माती केली. मी माझा पॅरेग्राफ जो चांगला म्हणायचा तो आत म्हटलो आणि Okay. जो एक खूप जड असा पॅरेग्राफ होता काव्यात्मक वगैरे तो बाहेर म्हटलो. तो कदाचित कोणालाही कळला नाही किंवा मलाही तो नीट कळला नसावा. आणि ह्याने जो मेजर एक पॅरेग्राफ सचिन केडेकरांचा खूप उत्कृष्ट मोनोलॉग आहे, हम्म. लाज वाटते मराठी म्हणून जन्मणे. आणि विजयनी करेक्ट चुकीच्या पद्धतीने सुरुवात केली. बापरे. आणि त्यांना असं वाटलं मी काय व्हेरिएशन दिलंय. आणि बरं ते घाबरत नाही का, हार्टबीट घाबरत चालू केली, लाज वाटते मराठी म्हणून जन्मणे. आणि असं थोडं कॉन्फिडन्स येत गेला 1-2 वाक्यानंतर. आणि तो पॅच इथपर्यंत गेला, असा खालून वरपर्यंत. मग ते इम्प्रेस झाले की अरे यांनी काहीतरी वेगळं केलं, की क्राफ्ट दिला वगैरे. ओके. मग त्याच्यानंतर जवळजवळ 1600 मुलं आली होती तिथे. 5 मुलं 5 मुली घ्यायच्या होत्या तिथं. हा म्हटला मी जरा वॉशरूमला जाऊन आलो, माझं नाव येईलच, तू इथेच थांब. आणि मला तर माहिती होतं, गॅरंटी होती आपलं काय होणार नाही नेहमीप्रमाणे. ह्याला मिळत होती कामं ऑडिशन्सने, पण मला काय तसलं मला माहिती होतं आपली थांबा, ह्याचं नाव येते का बघा. आणि हा नेमका आला तर नावाला सुरुवात करतो. पहिलं नाव विजय आंधळ. म्हटलं माझं नाव घेतलं का? मला म्हणलं असं का, काय संबंध आहे, अरे चुकलाय तुम्ही. अरे बापरे. तर तिथे असं झालं. मग तिथून तिसऱ्या राऊंडला, चौथ्या राऊंडला मी बाहेर पडलो मुंबईत आल्यानंतर. मग कम्प्लीट कट ऑफ होतं. मग MPSC वगैरे झालं होतं माझं. इंडस्ट्रीतनं मी बाहेर पडलो. इंडस्ट्रीतनं मी बाहेर पडलो. त्यावेळेस म्हणजे सुपरस्टार होता. एंटरच केलं नव्हतं, पण तिथून ब्रेकच घेतला. मग ऑडिशन्स वगैरे दिल्या नाहीत. मग त्या काळामध्ये जेव्हा हे थांबवलं, त्या काळात फोटो वगैरे ज्यांना दिले होते, तेव्हा मी MPSCची एक परीक्षा देऊन बाहेर आलो आणि फोन आला होता की ढोल ताशे, तो पहिला माझा चित्रपट. त्याच्यासाठी डायरेक्ट फोनच आला. त्याचे ऑडिशन्स वगैरे असलं काही झालं नाही. सो तसा तो पहिला चित्रपट आहे आणि तो चित्रपट मिळाला. बाकी मग सगळं MPSC वकिलीवरती सगळं पाणी. नाही, पण हे त्याचं कौतुक आहे की फिल्म्स तेव्हा मी पण करत होतो. मी लोकमान्य करत होतो, कट्यार केला किंवा शटर केला. म्हणजे असे सिनेमे मी पण उत्कृष्ट लोकांबरोबर चांगली कामं करत होतो. पण तो एक जो कम्फर्ट झोन सोडून तुम्ही पुण्यातला कम्फर्ट झोन, आणि बरं ह्याच्यावर आई आहे, जबाबदारी आहे, बहिणी आहेत, खूप आहेत, ते सगळं करून हा इथे येऊन स्वतःचं अस्तित्व उभं करणं, इट्स नेक्स्ट लेवल. ते तुम्ही ऍक्सेप्टच करावं लागतं की मुंबईत येऊन स्वतःचं काहीतरी एक आयडेंटिटी निर्माण करणं, ह्याला क्रेडिटच आहे. पॅशन म्हणून 4 सिनेमे करणं जसं मी करत होतो, तर ते एक वेळ ठीक आहे की होऊ शकतं. म्हणजे पण पहिलं काम मिळण्यासाठी किती ऑडिशन्स दिल्यानंतर तुला पहिलं काम मिळालं? खूप ऑडिशन्स दिल्या. सांगितलं ना, ह्या त्या काळापर्यंत, त्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार पर्यंत आम्ही खूप ऑडिशन दिल्या होत्या, बऱ्याच ऑडिशन दिल्या होत्या. त्यानंतर आम्ही म्हणजे मी त्याच्याबरोबर समजा 200 ऑडिशन दिले असतील तर मी त्याच्याचमुळे ते 3 पॅरेग्राफ पाठ होतील. ते बघूनच पाठ होते. कारण मी प्रत्येक ठिकाणी तेच 3 पॅरेग्राफ पडायचो. प्रत्येक ठिकाणी टाळ्या पडायचं, काम खूप कमी ठिकाणी मिळायचं. आणि ते बघून ह्याचे ते पाठ झाले आणि ह्याने परफॉर्म केला आणि हा महाराष्ट्राचा सुपरस्टारला दिले. डेस्टिनीला सुद्धा कुठंतरी एक न्यायचं होतं त्याला त्या ट्रॅकवर. बरोबर. पण पुण्याचे काही दिवस आठवतात का लहानपणीचे, किंवा एखादा काही असा किस्सा लहानपणीचा दोघांचा, मारामारी असतील किंवा मुलांची जास्त मारामारी असते, काहीतरी कांड असतात? आमच्या इथं तुला सांगू का, आमच्या इथं असं असायचं की अरे आम्हाला विजयाचं बॅकिंग आहे. अच्छा, ओके. विजा डॉन क्रिकेटला पण तो पाहिजे, म्हणजे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन. मग हा कुठल्या, आणि ह्याचं काय असायचं की हा आमच्या साईडच्या सोसायटीत असायचा, त्यामुळे ह्याचा, आणि हा जगत मित्र आहे, त्यामुळे ह्याचे सगळीकडे मित्र असायचे. त्यामुळे आमच्या बरोबर क्रिकेट खेळायला यायचं, किंवा कोण काय बोलत विजा वगैरे, विजा असायचा मध्ये. म्हणजे असे लहानपणाचे पण किस्से. गंमत अशी आहे
की बसायचो मी यांच्या बरोबर सोसायटीत आणि क्रिकेट खेळताना यांच्या विरोधात खेळायचो. त्यामुळे मग आम्हाला नसलं की मग त्याला बोलवा, विजयाला बोलवा. ओके. म्हणजे ह्या खूप लहानपणीचे आम्ही शेजारीच राहायचो. म्हणजे किस्से आता मला काल आईला विचारायला लागला, विजय आणि मी कधीपासूनचे मित्र आहे. आई म्हटले अरे बालवाडीपासूनचे मित्र आहात. अच्छा. पण अशी मारामारी वगैरे कधी झाली आणि एकमेकांना ते म्हणतात ना घरी गेल्यावर आता ह्याची मला पाठराखण करायची, तसं काही केलं असं कधी झालं किंवा घरच्यांना माहिती आता हे दोघं गेले? नाही, घरच्यांच्या नंतरचे किस्से आहेत. ते लहानपणी आम्ही तेव्हा किती 50 पैसे तिकीट होतं, 25 पैसे, 50 पैसे, नको डायरेक्ट 70च्या काळात नको. नाही, आम्ही भांडायचो त्याच्याचवरनं. अच्छा. की शाळेतनं स्वारगेटला आमची शाळा होती, तिथून पेरूसाठी ते पैसे वाचून आम्ही चालत जायचो घरी. हा, मग जाता जाता पेरू खा. म्युन्सिपाल्टी आदर्श बालक मंदिर, ते आदर्श बालक आज इथं आहे. पण आता तू म्हणालास घरच्यांनंतर सांगणारे असे किस्से आहेत, तर तसा एखादा किस्सा मला ऐकायला आवडेल. अगं नंतर काय झालं होतं, 10वी 12वी झाल्यानंतर मग मी जवळजवळ गुन्हेगारी क्षेत्रात होतो. सिरियसली मी गुन्हेगारी क्षेत्रात होतो. म्हटलं ना ते त्या पॉइंट ऑफ व्ह्यू. अच्छा. म्हणजे एका कंपनीचा टॅक्स सुद्धा मला लागला होता की हा त्या कंपनीचा आहे. ओके. सो तिथून मी म्हटलं, तेव्हा एकदा कळलं मला की नाही आता हे आपल्यासाठी नाहीये. मग तिथून माझा युटर्न झाला. ओके. सो आणि त्याला कला क्षेत्र त्यांनी निवडलं म्हण किंवा कला क्षेत्राने त्याला निवडलं म्हण, वॉट एव्हर काही असेल, त्याचा इथे खूप चांगलं करिअर डेव्हलप झालं. त्यांनी वकिली केलेली, तो उत्तम वकीलही होऊ शकतो. त्यांनी MPSC दिली होती, तिथेही त्याचं करिअर आहे. पण त्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन होतं ना, मला ते दिसत होतं आधीपासून की नाही यार ह्याला यायचंय, ह्याला काहीतरी करायचंय. आमच्याबरोबर काही कारण नसताना तो यायचा. म्हणजे माझं शूट असायचं, तो माझ्याबरोबर यायचा. आमचा एक मित्र आहे सौर्या पारखे, तर सौर्याला असा खूप वेळा विचारायचा की अरे तुझा कसा काय रे तो मोनोलॉग पार्ट झाला, माझाच कसा होत नाही. म्हणजे अवघड मोनोलॉग तुमचे कसे पार्ट होतात, माझा का नाही होत. तर त्याच्यामध्ये ते होतं ना की मला पण आलं पाहिजे. नुसतं दिसणं हा एक भाग झाला, पण करणं, परफॉर्म करणं हे पण आहे ना, ते होतं. त्यामुळे तो आज इथे का आला, तो रमलाय इथे. तो जर उत्तम पोलीस किंवा डिपार्टमेंट झाला असता किंवा अगदी उत्तम भाई जरी झाला असता तरी तिथेही रमला नसता. तो ते आलू लेलोन असा भाई झाला असता. आता अदर इंटरेस्ट पण सांगितले, काय दोघांचे असे सेम इंटरेस्ट होते का तेही असे टोकाचे? तू आता म्हणालास की ह्याचा भाईगिरी असो किंवा त्याची MPSC चा एक अभ्यास असो, असे कुठले कुठले इंटरेस्ट होते दोघांचे? सेम होते की अगदी डिफरंट होते? सेम ऍज म्हणजे तो मॉडेलिंग करायचा. मॉडेलिंग म्हणजे आम्हाला ग्लॅमर किंवा ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करायचंय किंवा आम्हाला सिनेमा बघून, मी खरं सांगू का, माझ्या बाबतीत मी सांगतो की लोक सांगतात की मी रंगभूमी बघून आलो किंवा मी XYZ बघून आलो, मी हे पुस्तक वाचून प्रभावित होऊन आलो. नाही, मी सिनेमे बघून चांगले, आपण जे 80s 90sचा आपण जनरेशन, ते बघून असं वाटायचं की अरे आपण पण काहीतरी करावं की जेणेकरून 4 लोक टाळ्या वाजवतील. बरोबर. हा इतका कॉमन त्याच्या मागचा हे होता. मी गणपतीत नाचा, गणपतीत परफॉर्म करा, आणि तिथून आलो. ह्याला मॉडेलिंगची आवड होती, मी कंपल्सरी अभिनयात होतो. ह्याला तिथे डेव्हलप झाली होती आवड, पण ह्याला कळत नव्हतं की यायचं कसं, यायचं म्हणजे करायचं कसं. कविता वाचन किंवा एखादा लय मोनोलॉग किंवा हे, मग तो शिकत गेला. म्हणजे असं काही नाही, खूप कॉमन आवड वगैरे होती त्यातनं ती डेव्हलप केली असं काही नाही. पण अभिनय क्षेत्र नसतं निवडलं तर कुठल्या क्षेत्रात डेफिनेटली तू काम केलं असतं? मी IPSच झालो असतो 100%. ओके. पण आईची अशी काही इच्छा होती किंवा घरच्यांची अशी काही इच्छा की तू काय व्हावंस, काय बनावंस, अशी इच्छा होती? घरच्यांची इच्छा हेच होती की मी क्लास 1 अधिकारीच व्हावं किंवा मग मी वकिली करावी. आता सुद्धा आई म्हणते काय करत बसलायस तिकडे, ये आपलं वकिली कर. सकाळी 8ला खूप साधी, सकाळी 8ला जायचं, रात्री 10:30ला यायचं. इथं कसं मनाचं राज्य आहे. गेलं तर गेलं कोर्टात, गेलं तर गेलं ऑफिसमध्ये, नाही तर घरी बसा. तिथं असं आहे. आणि तिथे आर्थिक साठी लिमिट नाहीये. वकिलीत खूप पैसा कमवू शकतो. तर ते म्हणते कुठे तिकडे जा. पण आता घर वगैरे घेतलंय त्याच्यामुळे आई सगळी आहे, खुश आहे. पण तरी अधूनमधून असतं काय, हे आपलं पुण्याला बघ, गावाकडची शेती वगैरे बघायचं कोण बघणार, असं असतं. पण असं कधी जाणं होतं पुण्यात, आणि पुण्यात गेल्यावर दोघांचा एखादा अड्डा काय असतो भेटायचा? तुला त्याच्यावर एक गंमत सांगतो. हा आणि मी 2-3 महिने भेटत नाही. हा फोनवर कनेक्ट असतो किंवा काही अपडेट असेल तर डेफिनेटली एकमेकांना सांगतो. मागे हा कसाच 3-4 महिन्यांत मला भेटला. आम्ही दुपारी 2 वाजता भेटलो. आम्ही 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत 3 कट्टे बदलले. ओके. की तिथेच आपण किती चहा प्यायचा. आणि आमच्या गप्पाच थांबायला तयार नाही.
शेवटी हा म्हटला एक काम कर, म्हणजे मी माझ्या घरी सांगतो, आमचा मित्राचा फ्लॅट आहे, आपण तिकडेच जाऊ. तिथे आम्ही पहाटे 4 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. आणि त्यामध्ये क्रिएटिव्ह गप्पा होत्या. असं काही नाही की अरे हा काय गॉसिपिंग लेवल जे असतं तसलं. आमच्यामध्ये हे एक बरं आहे की आम्ही त्या चर्चाच करत नाही कधी. माझा हा सीन कसा झाला आणि मग मी त्यावेळेस कसा सीन केला होता आणि काय चुकलो आणि काय किती ड्रामॅटिक केला, सटल करायला होता, ह्या गप्पा होता. म्हणजे दुपारी 2 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही स्वारगेटला अंडा भुर्जी खायला गेलो, तिकडनं घरी गेलो. म्हणजे ह्या असं म्हणून आम्ही भेटलो की तोच प्रॉब्लेम होतो की अरे वेळेचं बंधन. पण म्हणजे असं कधी सांगावं लागलं की कुठल्या मित्रासोबत जाताना घरातल्यांना काहीतरी खोटं सांगितलंय आणि खूप कुठेतरी लॉंग जाऊन आलायत मित्रांसोबत, ग्रुप सोबत, आणि मग घरच्यांना कळलंय की अरे खोटं बोलून गेलेलं, त्यात तर आयुष्य गेलंय. नाही असं काही नाही. काय घरच्यांनी कधी अडवलं नाही की बाबा कुठे चाललाय, काय चाललंय, कारण त्यांना विश्वास होता की बाबा हा काहीतरी करणार आहे, चांगलंच करणार आहे, की असा वाया जाणार नाही हे त्यांना गॅरंटी होती. त्याच्यामुळे असं कधी खोटं बोलायची वेळ आली नाही. कामानिमित्तच आम्ही किती वेळा मुंबईला यायचो, त्याच्यामुळे हा असं. आणि आम्ही कुठेही जायचो. म्हणजे सुरुवातीला ना आम्ही एकदा तर रात्री आम्ही एका सेटवर गेलो आणि आम्हाला दोघांनाही कळलं होतं, आम्हाला सुरुवातीला चावू लागली होती की आपण सगळं चुकलंय आपलं काहीतरी. सगळं अभिनय मला 0 म्हणजे मायनस मध्ये होतो. बरं मला तिथं चुकलंय का, ह्याला घेतलाय पहिलं तिथं चुकले. आणि तिथे गेलो, आठवतं रात्री पोहोचलो. कशा दूरदर्शनची एक मालिका होती, कोणीतरी ह्याच्या ओळखीचा लेखक दिग्दर्शक होता, तो म्हणला तुमच्या दोघांना कास्ट केलंय. आम्ही दोघं भाई आहे, आम्ही झालो हिरो वगैरे वगैरे, नाही का. तिथे गेलो, रात्री 12-12:30 पोहोचायला झाले आणि खडबाड रस्ता, पूर्ण अंधार. आणि तिकडे गेलो, ह्यानी फोन केला, म्हटलं कुठे तुम्ही. बघितलं तर ते एक झोपडी होती, त्या झोपडीत 10-12 लोक झोपलेले. तिकडे पलीकडे जागा आहे बघा, तिकडे जरा थोडी ऍडजस्ट करा आणि तिकडे झोपा. सकाळी 9ची. काही कॅमेरा डिपार्टमेंट नाही, काही नाही, तुम्हाला म्हणजे स्क्रिप्टचं काही माहित नाही, काहीच नाही, तुम्ही सिलेक्ट झालाय, हा हिरो आणि काय संबंध. बरं झालं ते बघितलं, मी त्याच्याकडे बघितलं, त्यांनी माझ्याकडे बघितलं, आणि आमचं दोघांचं झालं. निघायचं घरी आणि निघून आलो तिकडनं. बरं त्याचाही त्यांना फरक नाही पडला, फोन वगैरे काही नाही. म्हणजे त्यांची हिरोसाठी पण रिप्लेसमेंट होती सकाळच्या 9 वाजताच्या कॉल टाइमची. बापरे. म्हणजे असे किस्से आमचे. म्हणजे आम्ही अशा लोकांमध्ये पण गेलेलो आहे की आम्ही फिल्म करतोय, तू हिरो, तू काय, तुला काय, हा तर चल तू असा, तू हा, तू हेही पाहिलंय आम्ही. पण ह्या क्षेत्रात येताना ना सगळ्यांचं असं म्हणणं असतं की स्ट्रगल काळात तुम्ही आधी बिहाइंड द कॅमेरा बऱ्याच गोष्टी शिका, मग तुम्ही ऑनस्क्रीन या. तर तसं काही करावं लागलं होतं दोघांना की आपण बिहाइंड द कॅमेराही काही करू? मी नाटक करायचो. म्हणजे माझं गोंधळ झाला होता. माझा म्हणजे नाटक वगैरे मला कोणी ओळखतच नव्हतं, त्याच्यामुळे नाटकाचा संबंध नव्हता. मला डायलॉग बोलता येत नव्हते, वाचता येत नव्हतं, त्यामुळे तेव्हा माझा प्रश्न नव्हता. डायरेक्ट माझा एक्सपिरियन्स आला कॅमेरासमोर फिल्मलाच, ढोल ताशे. आणि पहिल्या 5 दिवसाचा एक शेड्यूल होता. त्या शेड्यूलमध्ये सुरुवात झाली, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. तो डीओपी जो केदार गायकवाड नावाचा आहे, तो माझा आता खूप जवळचा मित्र आहे. तर तो डिरेक्टरला म्हटला माझ्या अपरोक्ष की कोणाला उचलून आणलंय वगैरे वगैरे. मग 5 दिवसाचं शेड्यूल झालं, 10 का 15 दिवसाचा गॅप होता, त्यानंतर दुसरं शेड्यूल. आणि तेव्हा तोच केदार माझ्याकडे येऊन मला बोलला, अरे म्हटला तू 15 दिवसापूर्वी काय वेगळा होतास आणि आज काय परफॉर्म केलंय. सो आय थिंक ते आहे की ना, लिसनिंग आहे माझ्याकडे, मी ऑब्झर्व करतो, त्याच्यामुळे 15 दिवसात एवढा फरक पडला. सो तो केदार गायकवाड आजही माझा चांगला. मी पण नाटक केलं, मला बाय डिफॉल्ट मराठी चांगला असल्यामुळे मला नाटकात काम पटकन मिळालं. पण माझं वाचन काही नव्हतं आणि काही मी सिनियर्सला भेटलो, ते म्हटले नाही वाचलं पाहिजे, तू पुलं वाचले पाहिजे, तू वपू वाचले पाहिजे किंवा. आणि तेव्हा मी नुकताच मेडिकल पास आउट करून नाटक करत होतो. तर मी म्हणलं अरे यार मी कधी वाचू, मी ऑलरेडी मेडिकल वाचून वैतागलोय, तिथं आनंद मिळवायला आलोय, त्यात तू मला परत कादंबऱ्या. मला एकदा विनय आपटे, मी आणि आमचा एक मित्र आहे, त्याला भेटले. ते म्हणले अमन सर आम्ही ऍक्टर आहोत असं तू म्हणतो, तू ऍक्ट्रेस असं तू म्हणतो, लोक कधी म्हणतील. म्हणलं सर ते वाचायला वगैरे सांगतायत वगैरे एवढं नाही रे, काम करत राहा, लोकांना ऑब्झर्व करा. आपल्या अवतीभोवती कलाकार आहेत, आपल्या अवतीभोवती वेगवेगळे ऍक्टर्स आणि कॅरेक्टर्स आपल्या अवतीभोवतीच आहेत. ऑब्झर्वेशन चांगलं ठेव, तुला कॅरेक्टर सापडेलच. पहिला पिक्चर जो मिळाला ढोल ताशे, तेव्हा ना एक जिम आम्हाला स्पॉन्सरशिपला होती, गोल्ड जिम होती.
तिथे गेलो पहिलाच दिवस आणि असं लक्ष केलं तिथे एक माणूस थांबला तर एका सेकंदासाठी म्हणलं याला कुठेतरी बघितलंय. ते होते नाना पाटेकर. एका सेकंदासाठी ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड असतं ना. मी गेलो सर म्हटलं असं असं आहे ते मला पहिला चित्रपट मिळालाय तर कॅरेक्टर स्टडी कसा करायचा. तर पहिली एक शब्द जो आहे तो शिवी येते गेलं रे ते कॅरेक्टर. म्हणलं म्हणजे म्हणे तुला जे वाटतंय तेच कॅरेक्टर आहे. आपण करतोय ते बरोबरच करतोय. आपण चुकीचं करूच शकत नाही हा कॉन्फिडन्स ठेव. पाठांतर उत्तम ठेवायचं बाकी काही नसतं. हे पहिला मंत्र त्यांनीच दिला. कॉन्फिडन्स पाहिजे बाकी तुम्हाला काही आहे ना येऊ नाही तर नका येऊ. सो तो पहिला मंत्र मिळाला नानाजींकडनं. करिअरच्या बाबतीत तर तुम्हाला खूप चांगले सल्ले मिळाले. पण मित्रांना जेव्हा एकमेकांना सल्ले देताना अशी कधी भंबेरी उडाली की सल्ला दिला आणि मग तो सल्ला चुकीचा ठरला असं कधी झालंय? शक्यतो असं नाही झालंय. पण आम्ही दोघंही एका मॅच्युरिटी म्हणजे आता तर असं झालं की एका मॅच्युरिटीला आहोत. कारण आम्ही जनरली असे सल्ले फारसे काही चुकीचे देत नाही. उलट चांगलंच काही देतात. आपण लहान असताना किंवा काहीतरी आपण मस्ती करत असतो, स्वभाव मस्तीचा असतो, खेळ खेळत असतो किंवा अदर आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काहीतरी सल्ला दिला आणि तो सल्ला चुकला, फसला, असं कधी झालं? नाही असं तर काही झालं नाही. सल्ला चुकला ते नाही. फक्त आम्ही लपाछपी खेळताना मी त्रास द्यायचो की ह्याच्यावर राज्य आलं की आम्ही सगळे घरी जाऊन बसायचो. किंवा क्रिकेटमध्ये रनआउटच द्यायचे नाही. मग मी म्हणायचो अरे तुम्ही क्रीज आखता तरी कशाला, रनआउट देतच नाही तर क्रीज आखता ते कष्ट तरी का घेता. म्हणजे चिटिंग करून जर जिंकायचं असेल तर काय अर्थ आहे. बरं यांचं काही झालं की आरेला काय रे ठीक आहे बाबा नाही तर नाही आऊट. म्हणजे दरवेळेस ते भाई घालायचं होतं ते काय बोलला काय नाही. पण स्पोर्ट्स मध्ये दोघांनाही तेवढाच इंटरेस्ट आहे का फक्त क्रिकेट का अदरवाईज स्पोर्ट्स पण? नाही क्रिकेट. स्पोर्ट्स मध्ये सगळ्याच इंटरेस्ट. आता मी बॅडमिंटन खेळतो. आम्ही गेले 6 महिने आमचा ग्रुप आहे. पण पहिलं प्रेम क्रिकेट. शाळेकडून मी बॅडमिंटन खेळायचो, फुटबॉल, क्रिकेट असे तिन्ही गेम असायचे आणि त्याच्या स्पर्धा व्हायच्या रनिंगच्या ह्याच्यात मी त्यात पण असायचो. ओके. माझ्याकडे एक रॅपिड फायर आहे त्याच्यातनं आपण थोडंसं एकमेकांविषयी जरासं जाणून घेऊया की किती काय माहिती आहे किंवा कशा सिच्युएशनला तुम्ही एकमेकांना. रॅपिड फायर माझं आलंय घरातून. येस. काजू ते हसते दीपाली. इंटरव्ह्यू चालू आहे ऑन कॅमेरा बोलतोय तुझ्या बरोबर. मी तुला फोन करतो जरा थोडा वेळ दे. मी त्यासाठीच फोन केला होता इंटरव्ह्यूच्या आधी. बघ दीपाली ऐकतेय का? बाय. बरं हे रॅपिड फायरच्या आधी जेव्हा लग्न ठरले दोघांची तेव्हा पहिलं कोणाला सांगितलं? याच मित्राला सांगितलं का? यालाच सांगितलं. आम्ही एकदा मॅरियट मध्ये मी फॅमिली बरोबर होतो. हा साईडनी गेला जेव्हा होतो तेव्हा कुठंतरी ह्याला पाहिल्यासारखं झालं होतं. नंतर मला कळलं की आहे म्हणजे काहीतरी. तर मी विचारलं मला त्यांनी क्लिअर सांगितलं की असं असं आहे. म्हणजे तेव्हा मला पहिल्यांदा कळलं. आम्ही याच्यासाठी मुलगी शोधतोय. कोणी छान मुलगी आहे माझ्या आयुष्यात काही नाही आहे म्हणाला आणि तू म्हणतो शोधतोय. ते त्याला नाही माहिती. आता मला आहे म्हणावं लागलं. एकमेकांविषयीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट, विजयचा मूड खराब असल्यावर विजय काय करतो? विजय शांत बसतो. विजय रिॲक्ट नाही करत. आता 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 शांत असतो किंवा कट ऑफ करतो थोडं. करेक्ट आहे. पक्का. ओके. त्याच्या बाबतीत त्याची चिडचिड झाल्यावर त्याचं काय असतं? तो बडबड करतो आणि घरी निघून जातो. मला नाही बोलायचं जा मी चालू चाललो. ओके. नेक्स्ट, ह्याचा जर मूड खराब असेल तर हा पहिली गोष्ट काय करेल? पहिली गोष्ट काय करेल तो जर माझ्याशी बोलण्यासारखा विषय असेल तर तो माझ्याशी नक्की बोलेल. ओके. म्हणजे त्यातनं मैत्रीतनं सॉल्व्ह होणार. पर्सनल असेल खूप जास्त पर्सनल मध्ये असेल तो जसं मी म्हटलं तो एक झोन मध्ये असतो त्याच्या. ओके. पण शेअर नाही करणार कोणाशी? फारसा पटकन नाही करत विजय. ओके. म्हणजे अजून करत असेल तर आता मी म्हणजे ते जर मुंबईत आल्यावर बदललं असेल तर सॉल्व्ह होण्यासारखं असेल तर मग काय ते डिस्कस करून उपयोग नाही असं होतं. साहिलच्या बाबतीत मूड खराब असेल तर त्याचा मूड नीट झाल्याशिवाय त्याच्याशी बोलायला जायचं नाही. तो नंतर स्वतःहून फोन करतो. अरे त्या दिवशी जरा ते खराब होतं मूड. स्पेस द्यावी लागेल. हा नाही तो बोलतच नाही त्याच्याशी. त्याला फोनही उचलत नाही तो. त्याचा जर का मूड खराब असेल तर तो डायरेक्ट इथून ते दिल्लीचा फाट्यापर्यंत मारतो फाटा.
विजयची कुठली गोष्ट तुला खटकते? हेच विजय पटकन काही सांगत नाही, ओके, एकदम कट ऑफ करतो आणि म्हणजे त्याच्या एका विश्वात असतो. हीच गोष्ट. कधी कधी असं वाटतं की ह्यानी मला ही गोष्ट 2 दिवस आधी सांगितली असती तरी चाललं असतं. ओके. साहिलच्या बाबतीत कुठली गोष्ट खटकते? खटकते, शॉर्ट टेम्पर्ड आहे, डेंजर शॉर्ट टेम्पर्ड आहे तो. म्हणजे आता बोले कसं आहेस काय, नंतर चल असं आहे तो. पण ते कसं आहे सांगू का, जे जवळच आहेत ना त्यांच्यावरच माणूस चिडतो, असं माझं मत आहे. एक्झॅक्टली. ओके. दादागिरी कोणाची कोणावर जास्त असते? विजयची माझ्यावर. हा मोठा लहान आहे. भाऊ म्हणून पण एक आपण म्हणू शकतो, त्या Okay. लेवलला आहे तो, आणि तसंही तो आमचा भाईच आहे ना. हो. ओके. कुठल्या 2 गोष्टींशिवाय विजय अजिबात राहू शकत नाही? ऍक्टिंग ओके. आणि बायको. परफेक्ट. ओके. आणि साहिलच्या बाबतीत? त्याची आई आणि भाऊ. ओके. त्याचा मामा एक होता, तो आता गेलेत ते. ओके. त्याचा जीव फार. ओके. एखादी चाइल्डहुड मेमरी जी साहिल म्हटल्यावर तुझ्या पटकन लक्षात येईल, आणि तुझं सेम विजय म्हटल्यानंतर ही चाइल्डहुड मेमरी पटकन लक्षात येणार त्या आहे. सायकल वरती ना ती बॅग अडकून एका साईडला सायकल चालवायचं, ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. ओके. आणि विजयच्या बाबतीत माझी अगदी खरं सांगायचं झालं तर विजयनी एकदा पावभाजी आणली होती डब्यात, आणि आम्ही सकाळी शाळेत रिक्षात, आणि हा रिक्षातल्या मागं बसायचा असा, ते नसती का हो, हो. तिथे, आणि ह्यांनी सकाळी 7च्या शाळेला 7ला निघालो, ह्यांनी तिथंच पावभाजी काढली. आणि त्या अख्ख्या रिक्षात वास असा घमघमला होता, आणि हा लहान होता ना आमच्यापेक्षा. काय रे, काय आणले? तर बघू, नाही आता नाही, ते मधल्या सुट्टीत खायचं. मधल्या सुट्टीत विजयनी किती खाल्ली पावभाजी आम्हाला आठवत नाही, पण मला आज तागायत तो किस्सा आठवतो लहानपणाचा. ओके. विजयच्या बकेट लिस्ट मधल्या 5 गोष्टी ज्या त्याच्या ड्रीम आहेत, कम्प्लीट व्हायलाच पाहिजेत, असं त्याच्या कुठल्या त्या तू सांगशील? एकतर त्याने चांगलं ऍक्टिंग क्षेत्रामध्ये हिंदी, साऊथ, मल्टी लँग्वेज मध्ये काम करावं, म्हणजे हे त्याची इच्छा आहेच, सगळ्यांचीच आहे, मित्रांची, त्याची स्वतःची पण आहे. ते एक पूर्ण झालंय. साऊथची एक फिल्म केली ऍज अ लीड. कंटिन्यू एखादा सिनेमा करून नाही, माझ्यासारखं नाही, अजून रिलीजला आहे, ती अजून रिलीज झाली नाहीये, तो ती गंध आहे. तसं कंटिन्यू एक चांगला जर ते डिझर्व करतो तो, असं माझं म्हणणं आहे. विजयनी एक कॉमेडी करावं, कारण एक विजय मध्ये जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे, कॉमिक टायमिंग आहे. म्हणजे ह्या पर्सनॅलिटीचा माणूस मकरंद दादाचे किंवा मकरंद म्हणजे अनासपुरेंचे डायलॉग म्हणून सुद्धा त्या टोन मध्ये येऊन सुद्धा हसवू शकतो. आणि त्याच्यामध्ये आहे तो नैसर्गिक सेन्स ऑफ ह्युमर, की मूड लाईट करण्यासाठी तो, तर त्याने एक कॉमेडी जॉनर मध्ये काहीतरी करावं, हे एक आहे त्याच्या. त्याने पुढं लाईफ मध्ये उत्तम माणूस व्हावं, सगळं बाकी म्हणतो ना आपण, फॅमिली त्याची चांगली व्हावी. अजून बकेट लिस्ट मध्ये काय असू शकतं तुझ्या? एवढंच आहे, बाकी सगळं बकेटा भरलेले आहेत. साहिलच्या बाबतीतले काय वाटते तुला? त्याला ना वर्ल्ड टूर करायची आहे, त्याला सोलो ट्रिप करायला फार आवडतं, त्याचे एक मोठी बकेट लिस्ट आहे. आणि त्याला कॅन्सर पेशंट साठी एक हॉस्पिटल ओपन करायचंय फ्री मध्ये, जे की आयुर्वेद आणि ह्या कॅन्सर रिलेट म्हणजे आपण कॅन्सरच्या लोकांसाठी काही करता आलं तर हा माझा एक ध्येय करायचं आयुष्य. बरं, आता जाता जाता जर एकमेकांना सल्ला द्यायचा असेल, एखादा फ्रेंडशिप डे निमित्त आजपर्यंत कधी दिला नाहीये, किंवा एखादं चॅलेंज द्यायचं असेल, तर दोघं काय चॅलेंज द्याल एकमेकाला, की जे पूर्ण करूनही दाखवाल तुम्ही इन फ्युचर, असं तुम्हाला? येत्या पुढच्या फ्रेंडशिप डे पर्यंत, म्हणजे या वर्षभरात आतापासून विजयनी मला कंटिन्यू एक निदान 3 वेळा 4 वेळा तरी पुण्यात येऊन रेग्युलरली भेटावं, आणि तेवढा वेळ त्यांनी द्यावा. आता तो जरा बिझी कलाकार आहे ना, तर त्यामुळे त्यांनी द्यावा, हे सगळ्यांसमोरच सांगतो. काय वाटतं? शूटिंगच्या शेड्यूल मधून थोडा गोंधळ काढायचा, कारण नाही द्यायची. चॅलेंज नाही, सल्ला नाही देणार त्याला मी, प्रॉमिस देतो की मी येऊन भेटेन. रॅपिड फायर तर छान झाली आहे, सुंदर, एकमेकांविषयीच्या बऱ्याच गोष्टी कळल्या, चॅलेंजेस दिलेत एकमेकांना. पण आता फ्रेंडशिप डे निमित्तानं काही फ्रेंडशिपवर आधारित काही सिनेमे आहेत, आपले मराठी सिनेमे, ते तुम्हाला ओळखायचे आहेत. मी काही गोष्टी आणल्यात ज्या तुम्ही पहिले कॅमेराला दाखवायच्या आहेत, तुझ्या हातात असेल ते तू त्याला दाखवशील, आणि तो तुला ऍक्ट करून दाखवेल, तू ओळखायचंस. ओके, बोलायचं नाही, बोलायचं नाही, तिकडे जाऊ. अच्छा, मी ह्याला दाखवायचं पहिले, कॅमेराला दाखव, आणि स्वतः बघ, कॅमेराला दाखव, नाही सॉरी तू मला दाखव, मला हे 5 तुझे, एक एक दाखवलं की एक एक मागे टाकशील, हे 5 तुझे.
कॅमेराला पहिले दाखवशील? शब्द इंग्लिश आहे. ठीक आहे. क्लासमेट. करेक्ट. Oh my God. Okay, next. हा मागे टाकशील. मराठी शब्द हिंदी. मराठी असेल तर असा, हिंदी असेल तर असा, इंग्लिश असेल तर असा. मराठी. मैत्रीवर पिक्चर आहे ना. एक. घर. घर आहेत भरपूर. सोसायटी. बिल्डिंग. सोसायटी. एरिया. शहर. एक शहर. एक शहर. एक शहर. जुना पिक्चर आहे का हा? थोडासा म्हणजे पण आपल्याला आपल्या जनरेशनला हा, माहिती. शहर नाहीये. हा बरं. शहर. शहराचाच पर्याय. सिटी. चच. शहर. विरुद्धार्थी. शहराला काय विरुद्धार्थी. शहर. एक गाव. हा, हा. सावरखेड एक गाव. हा. हा. कॅमेरा. हा. नंतर त्याला. दुनियादारी. दोस्त. इंग्लिश. इंग्लिश शब्द आहे. फ्रेंडशिप. हा. फ्रेंडशिप एकच शब्द आहे. हा. हॅलो हॅलो ब्रदर. तू बोल. नाही तू बोललाय ते बरोबर आहे आताच. हा. फ्रेंडशिप ला फ्रेंड्स. हा. क्या बात. वा. आता कसं सांगू मी हे म्हणजे आपले तुमच्या स्टाईल मध्ये सांग. इंग्लिश. काय अरे अरे तेच आहे. तेच आहे ते. इंग्लिश शब्द फिल्म आहे. ही मराठी फिल्म आहे का? हा मराठी फिल्म. आणि नाव इंग्लिश आहे. हे जे अच्छा. त्याचा शॉर्ट फॉर्म. FC ते ह्यांची मांजरेकर सरांची. परफेक्ट. काय पण नाव ओळख आधी. हा माहितीये ना. हा माहितीये ना. FCU. नाही रे. तो शब्द आहे आपला त्याचा शॉर्ट फॉर्म. तो आपला जो बीप शब्द आहे माहिती ना. हा, पहिला शब्द पहिला अक्षर बरोबर आहे तुझं. FU माहितीये मी हा, ते. बरोबर. हा, हा, आता हा. अरे बरोबर मग उत्तर बोललास दे तू. ना. माहिती का आम्हाला काय माहिती तुला काय माहिती? मराठी आहे हिंदी आहे. मराठी. सगळे मराठी. दुनियादारी. ओ. Yes. मी आता जिंकलो तुझी. ना. बेस्ट ऍक्टर त्याच्या पास बाकी आहेत आता. अच्छा. ओके. परफेक्ट. म्हणजे अरे फेमस फिल्म. मराठी. हा. कसं सांगू. वाळवी. नाही नाही. जुना आहे. अरे कसं सांगू तुला. हे खूप फेमस आहे. हा अशी बनव. जिम्मा. दिसतंय का मिरर मध्ये? नाही ना. नाही मिरर मध्ये दिसलं तरी उलट दिसेल. ओके ओके ओके. हा. मराठी आपलं मराठी.
कसा आहे? मस्त मस्त बोला. 4 अक्षर. मस्त. ठीक आहे. काय डस्टबिन. बिन. बिंदास. परफेक्ट. मराठी. हम्म. नवीन. हम्म. थांबा. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वेट. वेट. थांबा. हम्म. आता थांबायचं नाही. हम्म. थांबा. इंग्लिश मध्ये. थांबाला इंग्लिश मध्ये वेट. नाही. ये क्या है मेरे दोस्त. ये क्या हुआ मेरे दोस्त? अरे आपण कशाची वाट बघत थांबतो रस्त्यावर? बस. हा. बस स्टॉप. हा. मग तुला बोलायला परवानगी अरे आहे का? बोलायला परवानगी नाहीये ना. नाही. Acting बोलायला नाही का करायची. परवानगी? बोलायला नाही बरं. मॅम ते झाले चला. पूर्ण. Bus stop. वा. येस. आणि फ्रेंडशिप डे निमित्त खरं तर आज साहिल आणि विजय यांच्याशी गप्पा मारता आल्या, बऱ्याच जुन्या गोष्टी जाणून घेता आल्या. बालपणीची मैत्री आहे, खूप वर्षांपासूनची मैत्री आहे. कमी वेळामुळे कमी थोड्याशा गप्पा मारता आल्यात, पण पुन्हा एकदा छान भरपूर मस्त गप्पा मारायला भेटूच आपण. आत्तासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही हॅपी फ्रेंडशिप डे. Thank you. धन्यवाद. आणि तुलाही हॅपी फ्रेंडशिप डे. आणि मित्र तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हॅपी happy फ्रेंडशिप friendship डे. day. येस.